बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. आज आम्ही इथं यासाठी आलो होतो की वायसेमध्ये जो काळा बाजार चाललाय, ज्या रुग्णांच्या जीवाशी हे वायसीएमचे अधिकारी खेळत आहेत, त्याबद्दल कुणालाच काही देणं घेणं नाही. पेशंट जगला काय, पेशंट मेला काय, इथल्या अधिकाऱ्यांना काहीच घेणं नाही. मी वरती अतिरिक्त आयुक्त जंगम यांना एक अर्ज दिला होता. जंगम यांच्याकडे अर्ज दिल्याच्या नंतर त्यांनी त्यावर कारवाई करण्यासाठी वाबळेला फोन केला. तर हा राजेंद्र वाबळे नावाचा अजगर माझ्या समोर जंगम साहेबांना खोटी माहिती दिली की राजू सरोदेच्या केसमध्ये आम्ही एका डॉक्टरला निलंबित केलंय. तर जंगम साहेबांना मी सांगितले कुठल्या डॉक्टरला निलंबित केलंय, तर ज्या डॉक्टरचा काही संबंध नव्हता, डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे म्हणून ज्या डॉक्टरला निलंबित केलंय. आता ह्या दोघांचं काय तिकडे साठवलोटा असेल ते मला माहीत नाही, पण जो डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये नव्हता त्या डॉक्टरला बळीचा बकरा बनवण्यासारखी या वाबळेनी काम केलेलं आहे. आणि हे इथले जे अतिरिक्त आयुक्त आहेत जंगम यांच्याही हे लक्षात आलं की वाबळे सरासर हा खोटं बोलतोय, त्यांची सुद्धा दिशाभूल करतोय, त्यांना खोटी माहिती देतोय. तर आता जंगम जे आहेत अतिरिक्त आयुक्त ते त्या वाबळेवर काय कारवाई करतात हेच मला बघायचं आहे. डॉक्टर इथं मोबाईलमध्ये मग्न असतात. पेशंट जगला काय, पेशंट मेला काय, ह्या डॉक्टरांना काहीच फरक पडत नाही. त्यांचं पॅकेज त्यांना चालू आहे. पण त्यांनी चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे. जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत ते संबंधित डॉक्टर निलंबित करत नाहीत, तोपर्यंत हा लढा मी चालूच ठेवणार आहे. आता फक्त यांना लेटर देऊन मी एक इशारा दिला आहे, पण येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करून भले मला मेडिकल काउन्सिल मुंबई असेल, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल दिल्लीचं असेल किंवा आरोग्यमंत्री कुणी असेल, कुणाकडे जावं लागलं, लढा. आम्ही आंबेडकरवादी माणसं आहोत, आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत. संघर्ष आमच्या पाचवीला पोचलाय, पण ते संघर्षामधून सुद्धा कसा विजय मिळवायचा, कारण आमचा सत्याचं हे सत्य परेशान होऊ शकत आहे, पराजित नाही. ज्या संबंधित डॉक्टरला संतोष थोरात आणि त्याची टीम या डॉक्टरांना जोपर्यंत वाबळे निलंबित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन मी थांबवणार नाही. आणि जर वाबळे हा त्यांना वाचवायचा प्रयत्न करत असेल तर आयुक्तांना माझं सांगणं आहे की त्या वाबळेला सुद्धा तिथून काढून टाका. सध्या एवढंच बोलून थांबतोय. येणाऱ्या काळात उग्र आंदोलन तुम्हाला दिसणारच आहे. जय भीम.